नमस्कार मंडळी. आज आजी फोडीत आहे शेंगा. आजीचं चाललंय शेंगा फोडायचं काम. बस काय करते आजी? शेंगा पोटी वया शेंगाचं तुला लई काम. वडे शेंगा आणल्यात, त्याला का वाळू घाली ती का काही करते का? आजी सगळ्या कामात मला मदत करीत असतात. काम आणि शेंगा फोडायला होत नाहीत म्हणून शेंगाने फोडू लागत आहेत आजी. का नाही आजी? शेंगाने फोडीत आजी रोज दुपारचं म्हणतात शेंगा फोडू आपण, चल. मी म्हणते जाऊ दे, एखाद्या दिवस फोडता येईन, पण आजी रोज शेंगा फोडायला बसत असते. रोज फोडीतात किलो अर्धा किलो. म्हणतात तुला तेवढंच कामाने होत नाही, तेवढीच मदत करते. आता किरण करावं लागते, आपल्याला जमत नाही म्हणून काही करू. नाही तर आजी पहिले किती काम करायची. आता जमाना ना सगळं घरातलं काम करायच्या, रानात यायच्या आजी. पण आजीला काय आता होत नाही काम. आता मरणाची वाट बघते, पण तरी पण करीत आता सगळं करू लागते आजी घरातलं. भांडे बिंडे, शेंगा फोड, कुठं काय दळण करू लाग. सगळ्या कामात आजी मदत करीत असते मला. आणि आजीच्या सुना म्हणतात नाच सुनाला मदत करू लागते, आम्हाला नाही लागत. पण आजीचं लय जीव आहे नाच सुनू. सगळ्या कामात आजी मदत करीत असते मला. पण ती पोर आहे तिच्या मागं, तिला उरकत नाही, तिला काम असतंय रानातलं. पोरांना सकाळी उरकायला लागतंय, त्यामुळं आजी सगळ्या कामात मला मदत करीत असते. आजीचा जीव शांत नाही बसत, काही ना काही काम चालूच असतं. आजी पहिले कुठून करायचे ना शेंगदाणे? कुठल्यावर पटकन होतं का? हा, पण त्यात जरा उगा बागा का नाही. हा, शेंगदाण्यांचं ना बारीक जास्त लाकडाने पिशवीत घालून कुटीत भुगा होतो ना. काढायचं काय परवडते नाही असं बसल्या पाऊस नाही, काही काम नाही तवर मग कुठूनच करायला लागत जाते कामाच्या दिवसात. काल गुरुवार होता ना, उपवास धरायला लागतो. अजून आम्हाला जेवण करायचंय. आता एवढे शेंगा फोडू आजी म्हणल्या, मग जेवण करू. पण आजी आजीला नाही खायचं, पण मला भूक लागली, मी अजून खाल्लं नाही. आता काम आटपलंय सगळं, आता जेवण करायचं. पोरं येते परत, त्यांचं रुटीन, त्यांचा अभ्यास, जेवण, हे ते. भांड्याचा तो काळा चालायची. भांडे झाले आजी. आपण किती घातली. सकाळचे पडतेत ना भांडे, चहाचे, स्वयंपाकाचे. पोरं सकाळी खाऊन जाते त्याचे नाश्त्याचे. पाऊस पाणी पडायला काय व्हायला. हा, किती ऊन लागत आहे ना. असा पाऊस मग भाज्या खूप आले असते आता. मूग आला असतो ना, खूप काय करायला लागून आपल्याला मूग.
काय म्हणते काय नाही अजून 1 वाजली आताच काही नाही केला मला आवाज द्या जातानी हाका मारीन आणि उतारले होते तिथं सवासणी येतं ना हीच मार्ग करायचा सांगितलं हा तेव्हा तिथं सवासणी जेवायला जायचंय म्हणलं यावं जाऊन वर काळी खाल्ली काळी कोणतं हो? शेंगाचं काळ्या शेंगाची लागते हा रान पण असतो का आजी जसं राम तसं शेंगा काळ्या आहेत खाली काळे आहेत ना बरं आहे शेंगदाणा का नाही आपण कधी विकत घेतच नाही तो शेंगदाणा तो शेंगदाणे किती महाग येतो काचीला नवीन शेंगा झाली हा काकीला पण गेला फोडता माझ्या शेंगा पण खाण्याचं काम चाललंय शेंगदाणे आजीला नाही तर आमच्या दात त्यामुळे आजी नाही शेंगा खात काय नाही मुळे चालली पूर्वा करता पण मी शेंगा फोडता शेंगा पण खा शेंगदाणे खाते खा आजी म्हणत असतात आम्हाला खात जा आणि कामं करीत जा आजीचं सांग नाही आमचं पहिल्यापासून आमचं किती दिवस सोडले आता बरं निघले शेंगदाणे वरला जीव येतो फोडून खाय कारण आपण किती मोठं फोड त्याने खाऊन टाकलाय पोरांनी खाल्ले आजी आपण काल सगळे फोडलेले हा त्यांच्या शिवाय हा आता कामाच्या दिवसात ना फोडून आणत एक पिशवी रोज कोण फोडायचंय जुन्या फोडायचं हा तिथे जुन्याला उन्हात दे घालायचं मग ती झाली उन्हात टाकीतो ना आता त्यांना ऊन गेलं आता टाकीतो त्यांना उन्हात आणि मग कुटूत ते कोंबड्या इतकी त्या खूप झाली ती कोंबड्या पांगवी त्यांची शेंगा हे ना मग त्याला सोडायचं शेंगदाणे लय लागतात आपल्याला सगळ्याच भाजीला शेंगदाणे लागतात ना चांगले लागतात खायला पण डोकं लय दुखतं कच्चे शेंगदाणे खाल्ल्यावर भाजून खायला पण कधी कोण भाजायचं याची कच्चाच फोडता खाते 1-2 मध्ये काय कोण खाताय शेंगा आमचं मी आता उपासाला पंचायत आपण बगड्याचा भात करू शेंगदाणे खूप घालायचं तुला गोड चटणी आवडत नाही का सुकीला नाही गोड आवडत बगड्याचं भात आणि बेसन करायचं म्हणजे बगर तिखट खंबी असताना तिखट नाही मिठाची बगर होती ना काय करते मुली यायची तर कवा
चालली निघाली आता तारासली असं चालली पाण्याला तुझ्या पाणी दे एवढे शेंगा फोडायच्या आत्ताच्या आता एवढे फोडून झाले का नाही आजी आपल्याला वाळायला असलं ते जास्त फोडायला बसल्यावर नाही टाइम लागत का नाही मग तासाला टाइम लागतो एकदा फोडायला बसलं ना पटापटा उरकत मग मस्त उरकत आल्या पहिल्याला शेंगा होत असते का आजी करायचं कवा नाही कवा पाणी पुढं होतं बोरं झाली केळी झाली पहिल्या नव्हत्या का नाही एवढ्या केळी बारल्या आहे का पायात वाहन का काय का सगळं होतं रोज शेंगा फोडितात आपण रोज तुझ्याकडे नाही येत आता तुझं चांगलं काय करायचं कोणता हा मला बरायला आणायला लागेल का नाही सुपली आणते आजी सुकायला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईबर करा